अध्याय 4 नरकात जाणे. जवळपास 9:20 झाले होते आणि काहीतरी माझ्या उजव्या हाताला धरून वडत होते आणि त्याचं जे पकड होती इतकी मजबूत होती की माझ्या शरीरातून मला असं बाहेर खेचत होते. मी वळून पाहिलं तर माझं शरीर त्या ठिकाणी निर्जीव असं पडलं होतं. मला धक्का बसला. जे काही मला वडत होते त्याचा हात झटकून मला पुन्हा माझ्या शरीरात जायचं होतं. पण हे सर्व पाहता मला खूपच भयानक असे एक दृश्य होते. मी लाईट सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण मी लाईट सुरू करायला गेलो तर माझा हात त्या भिंतीच्या आरपार जायचा. कारण ही जी गोष्ट आहे जी मला धरून बसली होती ते एक मृत्यूचा पकड होता आणि त्यातून मी स्वतःला मोकळे करू शकत नव्हतो. मी सर्व बाजूला पाहिले आणि कसं यातून मी सुटका करू शकेन, कसं मी यातून सुटू शकेन असं मी पाहण्याचा खूप प्रयत्न केले. पण हळूच काही क्षणात आम्ही वेळेमधून भयानक अंधकार असलेल्या ठिकाणी आम्ही असं वाहत गेलो, प्रवास करू लागलो. इतक्या जोरदाररित्या आम्ही त्यात जात होतो की त्यामध्ये वेळेचा फरकच पडत नव्हता. वेळेचं काय त्या ठिकाणी तुम्हाला समजत देखील नाही, किती वेळ झाला किंवा किती, काही समजत नाही. एका क्षणात ते गेल्यासारखं मला वाटले आणि त्यातून आम्ही एका भयानक अशा ठिकाणी गेलो होतो जे मी कधीच पाहिलं नव्हतं, जे मी कधीच ऐकलं नव्हतं किंवा कधीच असा गंध मी घेतला नव्हता. त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मोठमोठ्याने लोक ओरडत असताना मला ऐकू आले. पहिला काही अंतरावरून ओरडताना मला ऐकू येते ते, पण हळूहळू एकदम जवळून ओरडल्यासारखं खूपच भयानक मोठ्या रीतीने ओरडू लागलेले असा आवाज येऊ लागला. असं वाटत होतं की ते जवळ 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 येत आहेत आणि माझ्या जवळ येत आहेत. आणि त्या ठिकाणी जे दृश्य मी पाहिलं ते आजपर्यंत मी कधी ऐकलं नव्हतं. इतकं भयानक असं एक दृश्य ते होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आशा नावाचा प्रकार सुद्धा मला जाणीव होत नव्हते, कारण इतकं ते भयानक होतं. कोणाला त्या ठिकाणी आशा अजिबात नाही. त्यानंतर मला त्या क्षणाला समजलं की मी नरकात होतो. नाही, हे एक स्वप्न नव्हते किंवा काहीतरी औषध घेऊन मी कल्पना करतोय असं पण नव्हते. मी मरण पावलो होतो आणि मी नरकात पोचलो होतो. सर्व आशा मला सोडून निघून गेली होती. जीवनातल्या सर्व स्वप्ने मोडले होते, सर्व अपेक्षा निघून गेले होते. ज्या दुष्ट आत्म्याने माझ्या हाताला धरले होते आता माझ्याकडे पाहून मोठमोठ्याने हसू लागले. ते दिसायला एकदम बारीक होते, पण त्याची जी ताकद होती, जी पकड होती, 100 पुरुषांच्या इतकं ताकद त्या दुष्ट आत्म्याकडे होते. आणि जसं मला या लोकांचं जे ओरडणे आहे ऐकू लागलो, मला त्या लोकांचं जे दुखणं आहे ते मला माझ्या शरीरामध्ये जाणवायला लागलं. आणि ते जे दुखणं आहे ते इतकं भयानक आहे की मी असं म्हणेन की पृथ्वीवर जे दुखणं आहे, एखादं आपल्याला टाचणी घुसली, कापलं किंवा काही झालं, हाड मोडलं तरी जे दुखणं होते ते दुखणं या नरकातील दुखण्यापेक्षा काहीच नाही असं म्हणेन. आपल्या पृथ्वीमध्ये असलेलं जे मन आहे आणि जे शरीर आहे ते नरकातल्या या दुखण्याला समजू देखील शकत नाही. अशा प्रकारचं एक दुखणं त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी जे गरमी होती ते मी सहन करू शकत नव्हतो. आणि त्या ठिकाणी मला मोठे असे जाळ वगैरे दिसले नाहीत, पण गरमी भयानक होती. मी विचार केला, मी नरकात कसा काय आलो? मी या ठिकाणी येण्यासाठी पात्र आहे का? मी काय केलं असं? मी एक चांगला मुलगा होतो, बायबल कॉलेजला गेलो, मी कोणाला मारलं नाही, मी कोणाचा मर्डर केला नाही किंवा काही असं चुकीचं केलं नाही, कोणाला मी त्रास दिला नाही, तर मी नरकात का आलो? तेव्हा मला समजले की या प्रश्नांचं उत्तर मी शोधून देखील त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण मला ठाऊक होते की तिथून कोणीही वाचू शकत नाही. तिथं मी कायमस्वरूपी अडकला आहे. कायमस्वरूपी म्हणजे त्याला मर्यादा नाही. अमर्यादित काळासाठी मी त्या ठिकाणी अडकलो हे मला समजून आले.
सुरुवातीला मला जाणीव झाली नाही की मी नरकाच्या मधोमध खाली आणि खाली आणि खाली जात चाललो होतो. मी अजून पोचलो नव्हतो, पूर्णपणे मधोमध अजून मी पोचलो नव्हतो. मी अजून नरकाच्या जे सीमा आहेत टोकावरच होतो मी अजून. या सर्व वेळेमध्ये जे त्या ठिकाणी भूते आहेत ते माझ्याकडे पाहून मोठमोठ्या आवाजाने, कानाला त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजाने ते हसू लागले. आणि इतकंच नाही, मी तर असं म्हणेन, जे चित्रपटात, जे फिल्म्स आजकाल दाखवले जातात, जे चित्रपट दाखवले जातात, हॉरर मूवी जे दाखवलेले जातात, त्यामध्ये जे भूताचे आवाज वगैरे इफेक्ट दिलेले असतात त्यापेक्षाही हे भयानक होतं. आणि हे जे मला घेऊन आलेलं जे भूत आहे ते मला नरकामध्ये अजून खोल आणि खोल घेऊन जात होतं. आणि जसं आम्ही खोल जात होतो तसं गंधसुद्धा इतकं घाण होत चाललेलं, इतकं भयानक होत चाललेलं की माझं पूर्ण जे शरीर आहे ते नरकामधील जे रूप आहे माझं, त्यामध्ये असं मला वाटत होतं की जे लोकांचं ओरडणं आहे ते माझ्या आत्म्याच्या आर पार घुसवलं जात आहे, असं मला ते जाणीव होत होते. आणि तरी मी प्रयत्न करत होतो, या दुष्ट आत्म्याशी मी झगडण्याचा प्रयत्न केला. आणि मी देखील इतर लोकांसारखा किंचाळू लागलो, कारण त्या ठिकाणी जी गरमी आणि जे आवाज येत होता ते असहनीय असं होते. मी ज्या पद्धतीने, ज्या शब्दांचा वापर करून हा अनुभव तुम्हाला सांगत आहे, हे शब्द जितकं चांगलं शब्द मी वापरता येईल तितके मी प्रयत्न करत आहे. पण या पृथ्वीवर असे शब्द नाहीत ज्याद्वारे मी पूर्णपणे तुम्हाला ते अनुभव सांगू शकेन. पण जितकं शक्य होईल तितकं मी योग्य शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इतकं एक भयानक भावना त्या ठिकाणी नरकात जाणाऱ्या लोकांना असते. त्यांना अजिबात कसलीही आशा नसते, तिथून ते कधीच बाहेर पडणार नाहीत. त्यांना ठाऊक असून सुद्धा ते ओरडत किंचाळत राहतात. आजूबाजूला सर्व ठिकाणी लोक भरले होते. कोणाला तरी जाता जाता मी धडकलो आणि ती मोठमोठ्याने किंचाळत होती, ओरडत होते आणि देवाला श्राप देत होते. आणि माझ्याकडे पाहून मला ओरडत होते की त्यांच्या मुलांना जाऊन, त्यांच्या जवळच्यांना जाऊन सांग की नरक हे खरं आहे, नरक हे सत्य आहे. पण त्यांना हेही माहीत होतं की आता कोणीही बाहेर जाऊन कोणीही कोणाला काही सांगू शकत नाही. आणि त्यामुळे त्या दुःखामध्ये ते अजून मोठमोठ्याने किंचाळत होते, रडत होते. त्या ठिकाणी असलेलं जे दुखणं आहे, जे मनामध्ये असहनीय असं जे काही दुखणं आहे, ते आजपर्यंत तुम्ही पृथ्वीवर सुद्धा कोणीही सामोरे गेलं नसणार अशा प्रकारचं एक दुखणं त्या ठिकाणी आहे. ते पूर्ण तुमच्या आत्म्याच्या आरपार जाते. ते जे दुखणं आहे, आवाज आहे, जे सर्व काही, जे डोकंदुखी आहे आणि दातदुखी आहे जे आपल्याला पृथ्वीमध्ये जाणवते, त्याहून 1000 पटीने तुमचा आत्मा त्या ठिकाणी दुःखापद जे काही वेदना आहे त्या ठिकाणी असतो. तुम्ही कल्पना करून सुद्धा पाहू शकणार नाही. एक कल्पना करून तुम्ही पहा. समजा तुम्ही एका विमानामध्ये 35,000 फुटावरून पडला खाली आणि तुमच्याजवळ पॅराशूट नाही आणि खाली एकदम दगडी ग्राउंडवर तुम्ही जाऊन आदळलात. त्या आदळायच्या आधी, खाली जाऊन पडायच्या आधी तुम्हाला ठाऊक असणार आहे की तुम्ही आता जाऊन पडणार आहात आणि तुम्ही मरणार आहात आणि त्यातून तुम्ही वाचू शकत नाही. हे जी भावना आहे की मी आता वाचू शकणार नाही, अशा प्रकारचे गुणिले 10,000 अशा प्रकारची एक भावना त्या नरकामध्ये लोकांना असते. अजून भरपूर गोष्टी मी नरकाबद्दल तुम्हाला सांगू शकतो. त्या ठिकाणी असलेल्या वेदना, त्या ठिकाणी असलेले जे निराशा आहेत आणि त्या ठिकाणी असलेले जे दुःख आहे त्याबद्दल मी भरपूर अजून तुम्हाला सांगू शकतो. पण ह्याचं सारांश इतकंच, एक गोष्ट समजून घ्या. एकदा नरकात गेलं की त्यानंतर देवाला आपल्या जीवनात बोलवणे हे अशक्य आहे. तिथं आपण ते करू शकत नाही. त्यानंतर मी माझं जीवन बदलतो, कोणाला तरी मी संदेश पाठवतो की नरक किती भयानक आहे, हे आपण त्या ठिकाणी राहून अजिबात करू शकत नाही. माझा विश्वास करा. आता अनेक जणांना असं वाटतं की आपण नरकात जाऊन आपण पार्टी करूया, पण तसं नाही प्रियानो. त्या ठिकाणी पूर्ण अंधकार आणि नैराश्य त्या ठिकाणी आहे. तिथून कोणीही वाचू शकत नाही. हे जे दुष्ट आत्म्याने मला हातात धरले होते त्याची पकड सुटत नव्हते आणि ते मला अजून खाली खाली
घेऊन जात होते. जसं आम्ही खाली खाली जात होतो तसं अजून गरमी जी आहे वाढत होते. मी पण किंचाळू लागलो. जितकं शक्य, जितका मोठ्याने मी ओरडू शकेन, पूर्ण ताकद लावून मी किंचाळत होतो. देवाकडे हाक मारत होतो, आरोळी मारत होतो, पण तिथं त्याचा काही फायदा नव्हता. मला वाटलंय की माझ्या प्रार्थनेचा आता उत्तर मिळणार नाही, कारण मी मृत्यू पावलेला आहे आणि मला जिवंत असताना ते एक निर्णय माझ्या हातात होते, पण आत्ता देवाकडे हाक मारण्याला काही अर्थ राहिलेला नाही असं मला समजून आले. आणि तेव्हा पूर्ण नैराश्याने मी भरून गेलो. मला कसलीच आशा राहिली नाही. खूप भीतीदायक अशी ती एक अंधकार होते. त्या ठिकाणी लोक, मी त्यांच्या जवळून जसं जसं त्या दुष्टात्मा मला घेऊन जात होते, ते माझ्याकडे पाहून किंचाळत होते, ओरडत होते, कृपया माझ्यावर दया करा, मला इकडून बाहेर काढा. पण असं वाटत होतं की त्यांना त्या ठिकाणी कुणीतरी त्यांना बांधून घातलं असावं किंवा त्यांना त्या ठिकाणी लॉक केलं असावं, पण कसल्याच प्रकारची साखळी दिसत नव्हते. पण ते ज्या ठिकाणी उभं होते लोक, ते त्या ठिकाणाहून ते लोक हलू शकत नव्हते. कुठल्या तरी प्रकारे ते जमिनीमध्ये जकटल्यासारखं ते सर्व लोक होते. खूप अंधकार होता आणि जसा मी तेथून निघत पुढे जात होतो, मला दिसू शकत होते की ते अजिबात हलू शकत नव्हते. मी त्यांच्या मधोमध, जसं हे दुष्टात्मा मला आत आणि आत घेऊन जात होते, ते मला पकडण्याचा प्रयत्न करत होते आणि मला पकडून त्या जमिनीचा जो जकड आहे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. हे जे अनुभव आहे, तुम्ही या पृथ्वीमध्ये ज्या प्रकारचे शरीर तुम्हाला आहे तशा प्रकारचं शरीर तिथं नाही. तुम्हाला शरीर असते, पण आता या पृथ्वीवर असणाऱ्या उपलब्ध असलेल्या शब्दांमध्ये ते मी तुम्हाला समजावू शकत नाही. पण इतकंच समजून घ्या, तिथं एक वेगळ्या प्रकारचे शरीर असते. त्या शरीराला वेदना जाणवते. त्या शरीरातून तुम्ही पाहू शकता, ऐकू शकता, सर्व काही एकदम परफेक्ट तुम्ही ऐकू शकणार. पण जे वेदना आहेत या पृथ्वीपेक्षाही खूपच भयानक आहे. अविश्वसनीय अशा वेदना आहेत. पृथ्वीवर जेव्हा आपल्याला वेदना होतात, दुखापत होतात, काही काळासाठी होतात आणि त्यानंतर आपण बरा होतो. कधी कधी जर वेदना जास्त असतील तर आपण चक्कर येऊन पडतो. वेदनांचा आपल्याला जाणीव होत नाही किंवा आपण इंजेक्शन घेतो, पेन किलर्स वगैरे घेतो. पण नरकामध्ये हे काहीच नाही. आणि पृथ्वीमध्ये जर समजा आपल्या मांसावर, शरीरावर कुठं एखादे चाकूने किंवा ब्लेडने आपण कुठं जर कट झालं किंवा जखम झाली, तर जिथं जखम झालेलं आहे तिथंच फक्त दुखते पृथ्वीमध्ये असताना. पण नरकामध्ये जरी तुमच्या बोटांना जरी जखम झाला की पूर्ण शरीराला दुखापत होते. अशा प्रकारचं शरीर त्या नरकामध्ये आहे प्रियानो. मी सांगू शकतो त्या ठिकाणी असलेले जे जीव आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते, ते कसं दिसतात, कशा प्रकारची त्यांची गंध होती ते मी सांगू शकतो. आणि पुरेसं शब्द वापरून सांगू शकत नाही, पण मी प्रयत्न करेन. मोठे मोठे प्रकारचे जीव त्या ठिकाणी प्राणी होते. 10 ते 12 फूट उंचीचे, बारीक, काही जाड होते, काही सडलेले मांस त्यांच्या शरीरावर होते. त्यांच्या दिसण्याला ते गंध जुळत होतं, असं एक त्यांचा रूप होता. भरपूर जणांना वेडेवाकडे हात होते, वेडेवाकडे पाय होते, पण ते इतके ताकदवर होते की आपल्या शरीराला पकडून 2 तुकड्यांमध्ये असं फाडून काढू शकतील, इतकं ताकदवर ते होते. अनेक सापासारखे देखील प्राणी किंवा जीव त्या ठिकाणी मी पाहिले. आणि ते मला जसं जसं नरकाच्या मधोमध घेऊन जात होते तसं या सर्व गोष्टी मला दिसत होते. मला असं दृश्य पाहायला मिळत होते की ते नरकाच्या मध्ये सर्वजण जात होते आणि तिथून मग पुन्हा पृथ्वीमध्ये जात होते. ते दृश्य पाहून मला असं वाटते की त्या मधोमध सैतान, जो त्यांचा राजा आहे, तो बसला होता आणि तो त्यांना सांगत होता, त्यांना सूचना देत होता की तुम्हाला पृथ्वीवर जाऊन कुठे करायचं आहे, काय करायचं आहे. आणि ते ऐकून ते पृथ्वीवर जाऊन करण्यासाठी जात होते. असं मला ते दृश्य पाहून असं एक जाणीव झाली. यापैकी अनेक जे वेगवेगळ्या प्रकारचे पशु होते, ते पशु देखील आपल्याला फसवणारे असे एक जीव होते. ते कुठल्याही शरीरामध्ये प्रवेश करू शकत होते आणि त्या शरीराचा कब्जा घेऊ शकत होते. आणि ते काय करायचे, नेहमी जास्ती करून एक सुंदर दिसणारी स्त्री किंवा एकदम
चांगलं दिसणारा एखाद्या पुरुषाच्या शरीराचा ते कब्जा घ्यायचे आणि त्याद्वारे ते इतरांना मोहात पाडायचं आणि त्यांच्याबरोबर लैंगिक संबंध करण्यासाठी ते मोहात इतरांना पृथ्वीमध्ये इतर लोकांना मोहात पाडण्याचा प्रयत्न करायचे. आणि हे जे दुष्टात्मे आहेत, हे जे काही भविष्यवाणी म्हणा, जे काही कुंडली वाचणे किंवा तुमचं मन मी वाचून सांगू शकतो, अशा प्रकारच्या लोकांद्वारे हे दुष्टात्मे कार्य करत होते. या दुष्टात्म्यांना सुद्धा काही वरदान होते, त्याचा गैरवापर ते त्या पृथ्वीमध्ये करत होते. हजारो वर्ष ते या पृथ्वीमध्ये असल्या कारणाने प्रत्येक मनुष्याबद्दल सर्व माहिती त्यांना ठाऊक असते आणि त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबद्दल ते सरळ कुठल्याही मनुष्याद्वारे पूर्ण माहिती सांगू शकत होते. हे जे दुष्टात्मे आहेत, इतकं खोटं बोलून लोकांना त्यांच्यावर विश्वास ठेवायला लावायचे. हे ठरवून ते खोटं बोलायचे, इतकं हे दुष्टात्मे कार्य करत होते. आणि तिथं कितीतरी करोडो दुष्टात्मे होते. वेगवेगळ्या आकाराचे होते, वेगवेगळ्या उंचीचे होते, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना होते. पण त्यांचं सर्वांचं मूळ जबाबदारी किंवा मूळ त्यांचं जे मिशन आहे ते म्हणजे एकच, की मनुष्याचा देवाबरोबरचा संबंध नाश करावा. कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही प्रकारे मनुष्याचे देवाबरोबरचे संबंध मोडून काढावे, हेच त्यांचा मूळ उद्देश होता. आणि त्यासाठी ते कुठल्याही रूपामध्ये पृथ्वीवर कार्य करण्यासाठी तयार होते. आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, ते पृथ्वीमध्ये कार्य करत आहेत, आज देखील कार्य करत आहेत. लोकांना हे समजत नाही. हे जे दुष्टात्मे आहेत, हे जे भूती आहेत, म्हणजे अशा अनेक आपल्याला पुस्तकं किंवा चित्रपट पाहायला मिळते ज्यामध्ये वॅम्पायर्स आणि कोल्ह्यांचं, मनुष्याचं कोल्ह्यामध्ये रूपांतर होते आणि जादूचे आणि चेटकीन आणि अशा प्रकारचे जे चित्रपट आहेत, त्याद्वारे देखील हे दुष्टात्मे त्या चित्रपटांद्वारे देखील मागून हे कार्य करत असतात. असे अनेक व्हिडिओ गेम सुद्धा आहेत ज्यामध्ये मारहाण आणि हिंसा दाखवली जाते, मारामारी, आणि एकदा मेला की तुम्हाला दुसरा चान्स मिळतो आणि त्यामुळे तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊन इतरांना मारू शकता. अशा अनेक व्हिडिओ गेम्स आहेत. पण ह्यामध्ये दुष्टात्म्यांचा उपस्थिती असतो. मला समजत नाही आज देखील लोक इतके आंधळे का आहेत. मी आतापर्यंत सांगितलं, या सर्व काही सैतानाच्या युक्ती आहेत. मी समजू शकतो आतापर्यंत कदाचित हे पुस्तक इथपर्यंत अनेक जणांनी वाचले असेल, पण इथपर्यंत वाचून कदाचित अनेक जणांना वाटत असेल की हे सर्व मूर्खपणा आहे आणि कदाचित ते पुस्तक वाचायचं बंद करतील. आणि हेच सैतानाला पाहिजे. त्यांना लोकांना ताब्यात ठेवायला आवडतो, त्यांना लोकांना फसवायला आवडते. आईवडिलांनो, जागे व्हा. हे माझ्याबरोबर 1978 मध्ये घडलेली गोष्ट आहे. मी त्या काळात कोणकोणत्या प्रकारच्या गेम येणाऱ्या भविष्यामध्ये येतील, कधी रिलीज होतील, या गोष्टी मी त्या 1978 त्या काळात मी हे सर्व पाहिलेलं आहे. मरणानंतर वेळ नाही, सार्वकालिक आहे. आणि तुम्ही आपल्या लेकरांना थेट या अशा प्रकारचे गेम खेळू दिल्याने सरळ नरकाकडे तुम्ही त्यांना पाठवत आहात. 1960-1970 या काळामधील जी मुलं आहेत, त्यानंतर 1980-90 मधली मुलं पहा आणि आत्ताची मुलं पहा. त्यांच्याबरोबर आपला जो संवाद आहे, आपला जे संपर्क आहे, खूप कमी आहे. कधी बघितलं तरी ते गेम खेळण्यात व्यस्त असतात, आपल्या आईवडिलांचा नकार करत असतात. तुम्ही चर्चला जाता, तुमचे लेकरं सुद्धा जातात. बाहेरून ते वाटते की चांगली मुलं आहेत, पण आतमध्ये त्यांच्या अशा अंधकाराने काही गोष्टी भरलेल्या आहेत. जेव्हा आपण अशा प्रकारचे गेम, अशा प्रकारचे चित्रपट पाहायला त्यांना परवानगी देतो, त्यावेळी त्यांच्या आतमध्ये अशा प्रकारचे अंधकार असतात जे आपल्याला बाहेर दिसू शकत नाही. मी समजू शकतो, कधी कधी आपली लेकरं सुद्धा आपल्याला कारणं सांगतात, सर्वजण करत आहेत त्यामुळे मी पण करतो. पण आपण तसं करू दिल्याने ते नरकाच्या वाटेत जात आहेत. अनेक मी असे पालकांच्या मुलांना देखील चर्चमध्ये पाहिलेलं आहे, जे गेम खेळतात, अशा प्रकारचे चित्रपट पाहतात आणि याद्वारे सैतान आणि त्यांच्या दुष्टात्म्यांसाठी आपण आपल्या घरामध्ये, आपल्या लेकरांच्या जीवनात एक दरवाजा उघडून देत आहोत.
नरकामध्ये अनेक जे भूते आहेत ते चर्चा करत असतात की आपण कसं यांना लुटावं, यांच्याकडून कसं आपण चोरी करावे, कसं आपण आईवडिलांचे आणि लेकरांचे जे संबंध आहेत हे कशा प्रकारे आपण तोडू शकतो. आणि हे सर्व करण्यासाठी पुस्तकांचा ते वापर करतात, व्हिडिओजचा वापर करतात, गेम्स, म्युझिक, शिक्षक आणि अनेक वेळा सरकारचा सुद्धा ते वापर करतात. जे आपण मनुष्य करू शकत नाही ते भूत करू शकतात. त्यामुळे आपल्या लेकरांना रोज आणि रोज प्रार्थनेने तुम्ही त्यांना सुरक्षित करा. आणि हे एक दिवस नाही, आठवड्यातून एकदा नाही, रोज आणि रोज हे तुम्ही करा. अनेक जणांना हे ऐकत असताना खूप विचित्र वाटेल. खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही रोज आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताचं रक्ताचं कुंपण आपल्या लेकरांवर तुम्ही रोज करा. कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या आरपार सैतानाला काहीही करण्याची शक्ती नाही, काहीही तो करू शकत नाही. असं समजून घ्या. इस्रायलचे लोक जेव्हा मिस्र देशात होते, मृत्यूचा दूत त्यांच्या पहिला जो जन्मलेले मूल आहेत त्यांना मारण्यासाठी पाठवण्यात आले होते. पण त्यावेळी जे कोकऱ्याचे रक्त प्रत्येकाच्या दाराच्या चौकटावर ज्यांनी लावलं होतं, त्यांच्या घरात त्यांच्या मुलांना, लेकरांना जे मृत्यूचा दूत आहे काही करू शकत नव्हता. आज येशू ख्रिस्त त्या देवाचा कोकरा आहे आणि त्याचं रक्त आपल्या सर्वांसाठी त्याने सांडलेलं आहे. त्यामुळे येशू ख्रिस्ताचं नाव घोषित करण्याने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं कुंपण आपल्या लेकरांवर लावल्याने आपण या दुष्ट शक्तीपासून आपल्या लेकरांचे बचाव आपण करत असतो. पण इतकंच नाही, ते सर्व पुस्तकं, जे CD आहेत, जे व्हिडिओ आहेत, जे गेम आहेत, ज्याद्वारे दुष्ट आत्म्यांना आपण आपल्या घरामध्ये आमंत्रण देतो, हे सर्व काढून फेकायला पाहिजे. एक आई वडील म्हणून आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे की आपले लेकरं काय पाहत आहेत, काय ऐकत आहेत, या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. अनेक गोष्ट मी सांगू इच्छितो. आई वडील म्हणून आपण खूप सावध असलं पाहिजे. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की कसं भूते जे पार्क आहेत, पार्कमध्ये अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतील, जे म्हणजे कार्टून नेटवर्कमधले कलाकार, म्हणजे उदाहरणार्थ मिकी माऊस म्हणा किंवा असे जे तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्हाला ठाऊक आहे, अशा प्रकारच्या कलाकारांना पार्कमध्ये लहान मुलांना खेळवण्यासाठी उभा केले जातात. पण प्रियानो, ते लहान मुलांना फसवण्याचं एक युक्ती आहे आणि अंधकारामध्ये घेऊन जाण्याची एक युक्ती आहे. लहान लेकरं जादू पाहून खूप खुश होतात, पण हे सर्व एक अंधकारमय असलेले कृत्य आहेत. पण हे सर्व दुष्ट आहे. अनेक जणांना वाटते जादुई छडी आपण असं फिरवलं तर काहीतरी होईल, पण परमेश्वर असा कार्य करत नाही. त्यामुळे आपले लेकरांची मनं, त्यांचे हृदय, त्यांचा जीव, त्यांचा आत्मा सांभाळण्याचं, राखण्याचं, सुरक्षित ठेवण्याचं काम आपलं आहे. या लहान लेकरांसाठी जे चित्रपट आजकाल येत आहेत त्यामध्ये सर्व दुष्टता भरलेला आहे आणि सर्व दुष्ट उपस्थिती त्यामध्ये आहे. जागे व्हा आईवडिलांनो, हे सर्व विचार करण्याचे थांबवा आणि पूर्णपणे त्यापासून आपल्या लेकरांना वाचवा. हे सर्व दुष्टाने भरलेलं आहे. या सर्व गोष्टी माझ्या डोळ्याने मी पाहिलेला आहे आणि अनुभव घेतलेला आहे. नरक खरं आहे, त्याबद्दल कसलीही शंका नाही. येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तुम्ही बोलावल्याशिवाय प्रत्येक व्यक्ती नरकात जाणार आहे. आणि नरक हे काही खेळण्याची एखादी गोष्ट नाही. एकदा तिथं गेलं ते सार्वकालिक आहे, तिथून आपण वाचू शकत नाही. मी त्या ठिकाणी अशा अनेक लोकांना पाहिलं ज्यांना या पृथ्वीमध्ये असताना त्यांना वाटत होतं की मी कधीच नरकात जाणार नाही. ते चांगले लोक होते, पालक होते, मोठमोठे रेव्हरंट होते, संडे स्कूलचे शिक्षक होते, अनेक ओळखीचे पुरुष, अनेक ओळखीचे स्त्री होते, चांगले लोक होते. पण आज ते नरकामध्ये अडकलेले आहेत. मला त्यांना भेटून नरकात कसं तुम्ही आला हे विचारण्याची संधी मिळाली नाही. पण त्यांना पाहून मला चिंता वाटू लागली, काळजी वाटू लागली की मी का नरकात आलेलो आहे आणि हे सर्व जे छळ आहे हे मी कसा सहन करणार आहे. अनेक लोक किंचाळत होते, रडत होते आणि मला ठाऊक होते की नरकाच्या त्या खड्ड्यामध्ये मी पण त्याच ठिकाणी चाललेलो आहे आणि तिथून मी पुन्हा परत येऊ शकत नाही. मी कसं तरी प्रयत्न
करू शकलो असतो, की त्या ठिकाणचा अनुभव कसा असतो हे मी पूर्ण तुम्हाला सांगण्याचा किंवा तुम्हाला जाणीव करून देण्याचा करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. हे असं एक स्वप्न आहे ज्यातून तुम्ही झोपणारच असाल आणि अचानक तुम्हाला असं वाटायला लागेल की तुम्ही पडत आहात आणि कायमस्वरूपी तुम्ही झोपी गेलात आणि त्यानंतर तुम्ही त्या झोपेतून उठू शकत नाही. पडत आहात असंच प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी तुम्हाला असणार. त्या ठिकाणी ते जे छळ आहे, जे आवाज आहे, दुर्गंध जो आहे, जो घाणेरडा आवाज आहे, छळ आहे, याला अंत त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी जो दुर्गंध आहे तो आपण आपल्या पृथ्वीमध्ये खराब झालेले जे भाजीपाला आहे किंवा गटारीजवळ जो वास येतो त्याहून भयानक असा एक दुर्गंध त्या ठिकाणी आहे. मला ठाऊक होते आणि 100% मला विश्वास होता किंवा मला पटलं होतं की मी त्या ठिकाणी कायमस्वरूपी आता राहणार आहे आणि त्या ठिकाणी माझं कायमस्वरूपी छळ होणार आहे. जिथं मला ते दुष्टात्मा घेऊन जात होते ते जवळ आणि जवळ येत होते आणि मला सैतान काही अंतरावर दिसू लागला. आपण जसं आपल्या मनामध्ये विचार करतो की सैतान असा असेल तसा असेल, मोठे मोठे शिंग असतील, जसं चित्रपटात दाखवलं जातं तसा तो अजिबात दिसत नाही. तो एका खूप असे मोठे चमकणाऱ्या प्रकाशासारखा सुंदर असा तो आहे, पण त्याच्या शरीरातून त्याच्या पूर्ण दुष्टता बाहेर पडत असते. तो जरी दिसायला चमकणारा ताऱ्यासारखा दिसतो, दिसायला खूप सुंदर आहे, पण त्याच्या शरीरातून सर्व दुष्टता बाहेर पडत असते. आपल्याला जसं पृथ्वीमध्ये दाखवलं जातं सैतानाबद्दल चित्रपटात वगैरे, ते आपल्याला समजण्यासाठी दाखवलं जातं. मोठे मोठे शिंगे, लांबडे शेपूट, तसं काही नाही. तो दिसायला खूपच सुंदर होता आणि त्यामुळे मला वाटते की तो अनेक जणांना मूर्खात पाडू शकत होता, अनेक जणांना फसवू शकत होता. तो पृथ्वीवर त्याला महत्त्वाचे असणाऱ्या लोकांनाच तो भेटतो आणि त्यांना तो जिंकू शकतो. जर तो इतर भूतांसारखा एकदम घाणेरडा आणि वेडेवाकडे असे ग्रुप त्याचं जर असतं तर त्याला पाहून सगळे पळून गेले असते. आणि मला वाटतंय त्याच्या दिसण्याद्वारे आणि त्याच्या सुंदर रूपामुळेच अनेक लोक त्याच्या खोटेपणाला बळी पडतात आणि त्यामध्ये मी देखील पडलो होतो. मला विश्वास बसला होता की मारिजुआना हे एक नशा घेणारे एक पदार्थ आहे, हे चांगलं असते तुमच्यासाठी आणि देवानंच ते पृथ्वीवर ठेवलं होतं असं एक कोणीतरी मला सांगितलं होतं. आणि हे जे खोटेपणा आहे यावर मी विश्वास ठेवला. देवाने जरी ते पृथ्वीवर ठेवलं असेल तरी त्याचा उद्देश नशा करण्यासाठी नाही, त्याचा चांगला वापर करण्यासाठी देवाने ठेवला होता. पण आपण ते चुकीच्या पद्धतीने त्याचा गैरवापर केल्याने ते आपल्याला ठार मारू शकते. आपल्या शरीराला ठार मारणाऱ्या अशा भरपूर गोष्टी आहेत जे वाईट आहेत. शरीराला ठार मारणे ठीक आहे, पण आत्म्याला मारणाऱ्या गोष्टी ह्याहून भयानक आहेत.